मी देखील विवा शिरवाडकर यांच्या सुप्रसिद्ध नाटक नटसम्राट त्यातले 2 नाट्यप्रवेश सादर करणार आहे. टू बी और नॉट टू बी इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे साबळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोका दळायचं? कोणाच्या पायावर? कोणाच्या. आणि यानंतरचा दुसरा नाट्यप्रवेश आहे तो आप्पासाहेब आणि कावेरी यांच्यामधला एक अतिशय प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद आहे. आप्पा, कावेरी, गेल्या 50-60 वर्षात एक गोष्ट तुला सांगायची मी विसरून गेलो, आता सांगणार आहे ती. कावेरी, कोणती ती? आप्पा, तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. कावेरी, ईश्य, या गोष्टी बोलायच्या असतात का? आणि हे काय मला माहित नव्हतं. आप्पा, तरी एकदा सांगावंसं वाटतं. कावेरी, एक विचारू का? रागवायचं नाही हा. आप्पा, विचार. कावेरी, मला सवती किती होत्या? आप्पा, बाप रे, आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमा खर्च आता कसे लक्षात येणार? पण तुला एक सांगतो कावेरी, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. कावेरी, मी मैत्रीण नव्हते? आप्पा, तू बायको होतीस. कावेरी, बायको मैत्रीण असू शकत नाही? आप्पा, असू शकते, असतेही, पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असतो पण देऊळ जास्त असते. आकाश कमी असते पण पृथ्वी अधिक असते. थोडक्यात बायको एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबत शीळ उभारून 7 समुद्रात मुसाफिरी करायला बाहेर पडतं. हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, चंद्रचंद्रांशी सोयरी करावी, संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. जगणं असं असावं की पावला पावलावर मरणाशी मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरातच येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात प्रशांत पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो आणि पराजयाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. अशी आहे बंदराची महती, म्हणजे बायकोची. धन्यवाद.